नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण टीटी विषयी खूप महत्त्वाचं एक परिपत्रक बघणार आहोत. शिक्षण विस्तार अधिकारी या पदाविषयी पदोन्नतीचेही महत्त्वाचे परिपत्रक आले आहे. हे परिपत्रक पुणे जिल्ह्यासाठी आहे. तर या परिपत्रकात नेमकं टीटी विषयी काय म्हटलं आहे हे सविस्तरपणे आपण बघूया. तुम्ही बघू शकता, पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून हे पत्र आलेलं आहे. पत्र आहे 2 मार्च 2026चं. तर हे पत्र बघण्याआधी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. जसं की तुम्हाला सेवेत राहायचं असेल पदोन्नतीसाठी, तसेच तुम्हाला नवीन शिक्षक व्हायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला टीईटी अनिवार्य आहे. आणि या टीईटी साठी आपल्याला 2 वर्ष त्यांनी दिलेले आहेत. 1 सप्टेंबर 2027 पर्यंत ची मुदत टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी दिलेली आहे. तर हे पत्रक कशाविषयी आहे तर आपण बघितलं आहे की आधी जे कोर्टाने निर्णय दिला होता की पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी अनिवार्य आणि 2 वर्षाची मुदत दिलेली होती. तर या परिपत्रकानुसार नागपूर खंडपीठामध्ये काही शिक्षकांनी याचिका दाखल केलेली होती. तर या याचिकेचा निकाल शिक्षकांकडून लागला होता की शिक्षकांनी जी पदोन्नतीची लिस्ट आहे त्या पदोन्नतीच्या लिस्टमध्ये शिक्षकांची नावं काय करायची, ऍड करायची, यांना पदोन्नती देणे गरजेचे आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने सुद्धा असाच निर्णय दिलेला आहे की ह्या शिक्षकांना 2 वर्ष पदोन्नतीसाठी आहेत, पदोन्नतीच्या यादीमध्ये यांची नावे सामील करावी. तर हे परिपत्रक असा विरोधाभास निर्माण करणारे आहे. एकदा हे पत्रक आपण बघूया. पूर्ण पत्रक बघा, वाचू शकता तुम्ही. इथं तुम्हाला 2 संदर्भ दिलेले आहे. विषय काय आहे? विषय आहे विस्तार अधिकारी श्रेणी वर्ग 3 श्रेणी 3 पदोन्नतीकरिता पात्र कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत. इथे 2 संदर्भ दिलेले आहेत बघा. आता आपण विषय वाचून घेऊया. उपरोक्त विषयान्वये उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, पदवीधर शिक्षक या संवर्गातून शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3 या संवर्गामध्ये पदोन्नती देण्याबाबत प्रस्ताव कार्यालयामध्ये प्राप्त झाले आहेत. वरील संदर्भ क्रमांक 2 अन्वये ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीस पात्र आहेत. आता हे पत्रक जे आलेलं आहे तर हे एक प्रकारचं म्हणजे तुम्ही विचार करा की पदोन्नतीच्या यादीमध्ये जे शिक्षक टीईटी पास नाही आहेत त्यांचं सुद्धा नाव यादीमध्ये नाव सामील करावे असा आदेश कोर्टाने दिलेला आहे, म्हणजे औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये ते बघितलं सुद्धा आहे. परंतु या पत्रकामध्ये बघा काय दिलेलं आहे, केवळ असे शिक्षक पदोन्नतीस पात्र आहेत. त्यामुळे विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3 या पदावर पदोन्नतीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावातील सोबत जे आधी कर्मचारी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण झाले अशा कर्मचाऱ्यांचे टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्र कार्यालयात तत्काळ सादर करावे. सोबत संदर्भीय पत्र यादी. इथे तुम्ही सही पण बघू शकता. संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांचं हे पत्र आहे. आता हे पत्र योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्हाला या पत्राविषयी काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर शिक्षकांना 2 वर्षाचा जर कालावधी टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी दिलेला आहे तर यांना पदोन्नती यांची थांबवणं चुकीचं आहे की बरोबर आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.